उन्हाळ्यामध्ये आपण जे वाळवणाचे पदार्थ करतो म्हणजेच पापड, पळीपापड, सालपापड्या वगैरे त्यामधील सगळ्यात सोपी ही आजची रेसिपी आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता आजची ही जी रेसिपी आहे ती आपण करू शकतो आणि तीही पटकन करू शकतो. पीठ म्हणा किंवा ज्वारी, गहू, बाजरी अशा प्रकारचा कुठलाही पदार्थ भिजू घालायची गरज नाही आणि हे पापड झटपट होतात. याला अगदी उकड काढायचीही गरज नाही आणि एकदम हलके, पातळ, मस्त असे कुरकुरीत तयार होतात. आणि तुम्ही बघू शकता केवढ्याच पापडाचा तळल्यानंतर केवढा पापड होतो, म्हणजेच अगदी 3 पट पापड फुलतो. अतिशय कुरकुरीत आणि एकदम तोंडात टाकताच विरघळणारा हा पापड आहे. तर तुम्ही बघू शकता याचा आवाजही तुम्ही बघा कसा अगदी कुरकुरीत येतोय तो. चला तर मग बघूया ही रेसिपी कशी करायची ते. इथं मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर कांदे पोहेचे पोहे घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे पोहे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. तुम्ही इथे अर्धा किलो किंवा 1 किलोच्या मापाने पोहे करू शकता. फक्त इतकंच करायचं आहे की हे जे पोहे आहेत ते कोणत्याही एका भांड्यात घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला पाण्याचं प्रमाण घेता येतं. आत्ता हे पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मिक्सरवरती हे बारीक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे बारीक करून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे याचं जे पीठ आहे ते पडलेलं आहे. तर याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम रवाळ आहे. तर आपल्याला हे पीठ आहे ते चाळून घ्यायची गरज नाही, कारण आपल्याला हे असंच पाहिजे. तर आता याच्यामध्ये आपण ज्या भांड्याने किंवा वाटीने आपण पोहे मोजून घेतले आहेत त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर येथे मी 1 वाटी पाणी टाकून घेतलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडंसं चमच्याने अशा प्रकारे हलवून घेऊ, म्हणजे पीठ आहे ते याच्यामध्ये मिक्स होईल. तसंच आपल्याला हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे. तर तुम्ही बघू शकता एकदम घट्ट आहे हे, त्यामुळे याच्यामध्ये अजून 1 वाटी पाणी आपण टाकून घेणार आहोत. तुम्ही इथे डायरेक्ट 2 वाट्या पाणी टाकून जरी पोहे बारीक करून घेतले तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि येथे आज आपण जे पोह्यासाठी लागणारं पाणी आहे त्याचं प्रमाण एकदम ॲक्युरेट दाखवलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे हे परत एकदा चमच्याने असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. याचे एकदम असं पातळ असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एक कढई घेऊन या कढईमध्ये आपण ज्या वाटीने पोहे मोजून घेतले आहेत त्या वाटीनेच 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे. तर टोटल आपल्याला 5 वाट्या पाणी लागणार आहे. 1 वाटी पोह्यासाठी 5 वाटी पाणी लागणार आहे. तर पोहे बारीक करत असताना आपण 2 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि आता या कढईमध्ये 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये जे आपण पोहे बारीक केलेले आहेत त्याची जी पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत आणि हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला सगळी पूर्ण प्रोसेस आहे ती कढई गॅसवरती न ठेवता खाली करून घ्यायची आहे, म्हणजे हे जे पीठ आहे पोह्याचे ते व्यवस्थित मिक्स होईल या पाण्यामध्ये. अशा प्रकारे पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ही कढई आपण गॅसवरती ठेवून द्यायची आहे. हे पापडाचं पीठ शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला या पिठाला उकळी काढून घ्यायची आहे. तर येथे ज्या आपण पातेल्यात किंवा कढईमध्ये पीठ शिजवणार आहोत तर ते पातेले किंवा कढई चे जे बूड आहे ते जाड बुडाचं घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे आपलं पीठ आहे ते करपत नाही किंवा खाली लागत नाही आणि एकसारखं असं पळीने हलवत राहायचं आहे, म्हणजे हे तळालाही लागणार नाही आणि याच्या गाठी किंवा गुठळ्याही होणार नाहीत. आत्ता या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा पापडखार टाकून घ्यायचा आहे. तर ही जी रेसिपी आहे ती एकदम इन्स्टंट असल्यामुळे पटकन होणारी असल्यामुळे आपण पापडखार घालणार आहोत आणि पापडखार घातल्यामुळे आपले जे पापड आहेत ते एकदम छान फुलले जातात. परंतु जरी तुम्हाला पापडखार वापरायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, परंतु पापडखार घातल्यामुळे हे जे पापड आहेत एकदम हलके होतात आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात, म्हणून मी इथे घातलेलं आहे. तर आता आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. तर पापडखार खारट असल्यामुळे मिठाचंही प्रमाण अगदी थोडं ठेवायचं आहे, नाहीतर हे जे पीठ आहे ते खारट होतं. तसेच कुठलाही वाळवणाचा पदार्थ आहे त्याच्यामध्ये मीठ थोडंसं कमी टाकायचं, कारण हा पदार्थ वाळल्यानंतर खारट होतो. अशा प्रकारे आपल्याला हाय फ्लेमवरती सुरुवातीला हे पीठ 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जसजसं हे पीठ शिजत जातं तसतसं याला घट्टसरपणा यायला सुरुवात होते. तर तुम्ही बघू शकता आता हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. कुठलाही वाळवणाचा पदार्थ म्हणजेच भातुड्या, कुरडया, पापड हे याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं, म्हणजे आपले जे पापड, भातुड्या, कुरडया आहेत त्या तुटणार नाहीत. आपल्याला हे पीठ साधारण 25 ते 30 मिनटं
शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं हाय फ्लेमवरती आणि राहिलेले 15 ते 20 मिनिटं स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. याच्यावरती एक झाकण झाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पीठ शिजलं की याला एक छानशी चकाकी येते व वरती साय पकडली जाते. तर ही खूण असते आपली पीठ शिजलेली आणि पीठ आहे ते एकदम घट्ट होतं. आपल्याला पापड घालण्या इतपत हे घट्ट होतं. तर तुम्ही म्हणाल की मी व्हिडिओ दाखवण्याऐवजी इथे बोलतच आहे, कारण व्हिडिओ मी दाखवू शकत नाही, कारण माझ्या हातून याचा जो व्हिडिओ आहे तो पुढचा जो व्हिडिओ आहे पीठ पूर्ण शिजलेला किंवा याला साय पकडलेली मी सगळं दाखवलं होतं त्याच्यामध्ये खरं तर, परंतु तो माझ्या हातून डिलीट झालेला आहे. तर साधारण 30 मिनिटं हे पीठ मी शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला एकदम घट्ट झालेलं पीठ मी दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्या या पिठाची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि आपल्याला हे पीठ थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपले हे थोडंसं घट्ट होतं पीठ आणि आपल्याला मग व्यवस्थित पापड घालता येतात. या पिठामध्ये मी तीळ टाकून घेतलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये तीळ, जिरे किंवा लाल तिखट हे पण टाकू शकता. लाल तिखट किंवा हिरवी मिरचीसुद्धा बारीक कुटून टाकली तरी चालेल, त्यामुळे सुद्धा एकदम छान पापड लागतात. हे तुम्ही हे पापड सावलीत वाळवू शकता, परंतु मी येथे उन्हामध्ये हे करते पापड. तर मी येथे प्लॅस्टिक शीट अंथरलेलं आहे आणि याला थोडंसं तेल लावून घेतले, म्हणजे आपले पापड आहेत ते पटकन निघाले जातात आणि अशा प्रकारे आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत. पीठ थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे गरम गरम जर प्लॅस्टिकच्या कागदावर घातलं तर आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं ना, म्हणून थोडंसं थंड करायचं आहे. अगदी थंड नाही करायचं, थोडंसं थंड करून घ्यायचं, त्यामुळे पीठ घट्टही होतं आणि आपल्याला व्यवस्थित पापड घालता येतात. थोडेसे जाडसर घालून घ्यायचे आहेत आपल्याला हे पापड आणि मी इथे छोटे छोटे पापड घालते, जास्त असे मोठे पसरट घालत नाही, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मोठे करायचे असतील तर तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. फक्त पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे पापड आहेत ते तुटणार नाहीत किंवा चिरटणार नाहीत. दिवसभर उन्हात वाळवल्यानंतर हे पापड आता आपण काढून घेऊ. थोडेसे ओलसर असतानाच आपल्याला हे पापड काढायचे आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे मी सर्व पापड काढून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व पापड मी काढून घेऊन एकदम कडक उन्हात 2 दिवस वाळवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम छान आणि एकदम कडक असे हे पापड वाळलेले आहेत. तर आपल्याला पापड एकदम कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आणि अगदी 2 उन्हं द्यायचे आहेत. याला 2 किंवा 3 दिले तरी उन्हं चालतील. तर आपले पापड आहेत ते एकदम मस्त एकदम छान वाळलेले आहेत. आता आपण तळून घेऊ. तर मी तुम्हाला पापड काही तळूनही दाखवणार आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे पापड हे तळले जातात आणि खूप छान फुलतात. अगदी छोटे छोटे पापड घातले होते मी, तर हे पापड अगदी 3 पट पापड फुलले जातात आणि चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतात बरं का हे पापड. आपल्या लहानपणी बघा दुकानामध्ये ते पिवळ्या नळ्या विकायला असायच्या आणि त्याची जी चव आहे ना, डिक्टो तशीच चव लागते बघा ह्या पापडाची पण. तोंडात टाकल्यास लगेच विरघळला जातो. आणि हे जे पापड आहेत ते बघा करायला किती सोपे आहेत, तुम्ही बघितलंच असेल. याला काय भिजवायची 4 दिवस गरज आहे का काय, फक्त कुठली पण तयारी करायची नाही, काय नाही. पोहे घ्या आणि पटदिशी बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला हे पापड. तुम्हाला सांगू का, उन्हाळी वाळवणीच्या ज्या रेसिपी आहेत त्याच्यामध्ये एकदम सोपा पदार्थ हाच आहे बघा. आणि याचा कुरकुरीतपणा तर बघा किती एकदम छान क्रिस्पी झालेले आहेत बघा पापड हे. तर आपल्या चॅनलवरती बऱ्याच वाळवण्याच्या रेसिपी झालेल्या आहेत. तर तुम्हाला जर त्या रेसिपी हव्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही ती चेक करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.